हॅलो फ्रेंड्स, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही आलो आहोत भटकांची पंढरी म्हणजेच हरिश्चंद्रगडावरती. आज आपण हरिश्चंद्रगड या किल्ल्याची माहिती बघणार आहोत. हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आहे. साधारण 9 वाजले. 9 वाजेला ट्रेकची सुरुवात झालेली आहे. हरिश्चंद्रगडाची ट्रेकिंग करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील पासनई या गावातून चढाईला सुरुवात करावी लागते. हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण किल्ल्यांपैकी एक आहे. या कमानीपासून किल्ल्याची ट्रेकिंग सुरू होते. हरिश्चंद्रगडाची उंची ही समुद्र सपाटीपासून 4000 फूट एवढी आहे. असे म्हणतात की हरिश्चंद्र हा पूर्वी कोळी महादेव या समाजाकडे होता व नंतर तो मोगलांनी घेतला. त्यानंतर इसवी सन 1747 आणि इसवी सन 1748 मध्ये मोगलांमध्ये आणि मराठ्यांमध्ये झालेल्या लढाईत मुघलांचा पराभव होऊन मराठ्यांनी हा किल्ला जिंकला आणि हरिश्चंद्रगडचे किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची निवड करण्यात आली. बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. तर इथं अशा पद्धतीने ॲरो केलेले आहेत. याच्याने आपल्याला मार्ग कळतात. सो आता अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो आहे आम्ही आणि आमची टीममधले एक व्यक्ती खालीच थांबली. 1 विकेट डाऊन आहे आम्ही आता. बस 4 उरलोत आम्ही आता. तर अशा पद्धतीने काही पर्यटकांनी इथे रिबिन बांधले आहेत. ऑलमोस्ट 90% ट्रेक डन आहे आपल्या. तर फक्त 10 मिनटं बाकी आहे. 10 मिनटं ना. हां,
आहे पुष्करणी तलाव. इथं पूर्वी छोटे छोटे मंदिर होते. इथून कोकणकडा 1.2 किलोमीटर आहे. आता आपल्याला असं जायचं इकडनं. मंदिराच्या आवारात अनेक गुफा आहेत. काही गुफा ह्या राहण्यासाठी योग्य आहेत, तर काही गुफांमध्ये पाणी आहे. या गुफांमधील पाणी हे पिण्यायोग्य आहे. हे जी पिंड अलीकडे आहे ना, नंतर बसली जुनी पिंड तेच आहे. मंदिराच्या आवारात अनेक गुफा आहेत. काही गुफा ह्या राहण्यासाठी योग्य आहेत, तर काही गुफांमध्ये पाणी आहे. या गुफांमधील पाणी हे पिण्यायोग्य आहे. मंदिराच्या उजव्या बाजूने केदारेश्वर महादेव मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. केदारेश्वर गुफा मंदिर इतर मंदिरांपेक्षा खूप वेगळे आहे. हे एका गुफेत बसलेले आहे. गुफेत सुमारे 5 फूट उंचीचे शिवलिंग आहे. शिवलिंग पर्यंत जाण्यासाठी कमरेपर्यंत पाण्यातून पायपीट करत जावे लागते. लिंगभोवती 4 खांब असले तरी आता एकच खांब शाबूत आहे. सत्य, त्रेताळ, द्वापार आणि कलियुग हे स्तंभ काळाचं प्रतीक असे मानतात. सध्याचा स्तंभ शेवटचा आणि अंतिम युगाचे प्रतीक आहे. जो सध्याचा स्तंभ आहे म्हणजेच कलियुग असा विश्वास अस्तित्वात आहे की जेव्हा हा स्तंभ तुटेल तेव्हा जगाचा अंत होईल. शिखरावर एक भव्य गुफा आहे. तिलाच गणपती गुफा असे म्हटले जाते. फायनली आम्ही 3 तासाचा ट्रेक केल्यानंतर कोकणकडा इथे पोहोचलो. आता कोकणकडाचा पूर्ण आता दाखवतो व्ह्यू कसा आहे. हरिश्चंद्रगडाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथील कोकणकडा. 3000 फूट पेक्षा उंच असा हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे.
तर मित्रांनो, आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे आमचा आणि आमचे गाईड आहे रोहिदास भाऊ. त्यांच्यामुळे आज शक्य झालं कोकण कडा बघण्याचा. तर त्यांचा नंबर तुम्हाला कमेंटमध्ये देऊन टाकेल.